कर्जत तालुक्यातील कडाव गावातील शासकीय एसटी प्रवासी बस थांब्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन, कर्जत प्रेस क्लब तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक 24 जुलै 2025 पासून पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळालंय। प्रशासनाने 2 दिवसात म्हणजेच 26 जुलै 2025 पर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिलंय। मागील 10 वर्षापासून कडाव गावातील एसटी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते। अनेक वेळा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रार तसेच निवेदनं सादर केली होती। शासकीय कागदपत्रांची पूर्तता, जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती। त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले। दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। उपोषणाच्या 4थ्या तासानंतरच ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, सरपंच करुणा प्रमोद पवार, कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे, महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंगे, हर्षद बोपतराव, कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला। यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले। या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। मात्र प्रशासनाने जर 26 जुलैपर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पत्रकारांनी दिलाय। या बेमुदत उपोषणाला पत्रकार प्रभाकर गंगावणे, भूषण प्रधान, कैलास मामले, नरेश जाधव, रमाकांत जाधव, रोशन दगडे, प्रथमेश कुडेकर, जगदीश दगडे, दिगंबर चंदने, दीपक बोराडे, गणेश लोट, रामदास माळी, मोतीराम पादीर, संदेश साळुंखे, सतीश पाटील, महेश भगत, आनंद सकपाळ, गणेश पवार, रजनीकांत पवाळी तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट कैलाश मोरे यांनीही उपोषणात सहभाग घेतला। यावेळी भाजप नेते राजेश लाड, दीपक बेहरे, प्रशांत उगले, अतुल बडगुजर, शैलेश देशमुख यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबल वाढवले। पत्रकारांच्या बेमुदत उपोषणस्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी याकरता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस अंमलदार अनिल वडते, राजेंद्र दुसाने उपस्थित होते। पत्रकारांच्या एकजुटीच्या आणि सातत्याने सत्यासाठीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला, हे या ऐतिहासिक उपोषणाने अधोरेखित केलंय। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। Like, comment, share and subscribe.